चौरंग कवर बनवायचं आहे. 18 बाय 18ची साईज तयार पाहिजे. त्यासाठी मी अस्तर घेतला आहे 19 बाय 19, म्हणजे लांबी उंची 19 इंचाची घेतली आहे. अस्तर आणि फॅब्रिक सेम कापून घेतलं आहे. त्याच्यानंतर त्याला जी पानं अटॅच करायची आहेत ते पान बनवण्यासाठी कॅनव्हास पेपर घेतला आहे. डबल फोल्ड आहे हा. घडीच्या साईडने 6 इंचावर मार्क करायचं आहे आणि मध्यभागी 6चा मध्य 3 तिथे मार्क करायचं आहे. वरतून 2 इंचावर मार्क करायचं आहे आणि मधला जो आहे 3 नंबरवर मार्क केलेला तिथून 2पेक्षा जास्ती 2.25 इंच घेतले. आता पानाचा शेप द्यायचा आहे. पानाचा शेप कट करून घ्यायचा आहे. असं आपलं पान तयार होईल. ह्याच मापाचं आपल्याला अस्तर आणि फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. अशी 16 पानं बनवायची आहेत आपल्याला. फॅब्रिकच्या उलट्या बाजूला कॅनव्हास आणि सरळ बाजूला अस्तर असं ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे कॉर्नरने. शिलाई मारून झाले. आता साईडने छोटे छोटे कट्स देऊन पलटी करून घेऊया. पलटी करून झालंय. पलटी करून झाल्यावर त्याच्यावर दाब शिलाई द्यायची आहे आणि मध्ये एक गोटापट्टी लावून घ्यायची आहे याप्रकारे. आता चौरंग कवरसाठी मेन फॅब्रिक मी खणाचं घेतलं आहे येलो कलरचं. त्याच्यावर मी स्वस्तिक ड्रॉ केलं आहे, मार्क करून लेस लावून घेतले स्वस्तिक शेपमध्ये. आता मेन फॅब्रिक घेतलं आहे, त्याच्या सरळ बाजूला अशी पानं अटॅच करून घेतली आहेत. फक्त एका साईडला आपल्याला हे चौथं पान आहे ते सोडून द्यायचं आहे, खुल्लं ठेवायचं आहे. का तर पलटी करण्यासाठी जागा पाहिजे. अशी पानं ठेवायची आहेत, सरळ नाही ठेवायची आहेत, उलटी पानं ठेवायची आहेत. आता त्याच्यावर अस्तर ठेवूया. पानं ठेवून आपण अस्तरला पण टाचण्या लावून घेतलेल्या आहेत. आता फक्त हे एकच पान आपलं ह्या साईडचं राहिलेलं आहे इकडचं. तर ते पूर्ण शिलाई मारून घेऊया. त्याच्यानंतर अटॅच करूया. ही जागा ओपन ठेवायची, लक्षात ठेवायचं आपल्याला जिथे पान अटॅच करायचं आहे ते. पलटी करून झालेलं आहे. आता जे पान राहिले आपलं ते त्या साईडला अटॅच करून घेऊया. तिथे पान मी तिथे आतमध्ये घातलं आहे अस्तर आणि फॅब्रिकच्या मध्ये. आणि इथून वरतून दाब शिलाई देऊया. दाब शिलाई देऊन झाली की कॉर्नरने एखादी लेस आपण लावून घेऊया. दाब शिलाई देऊन मी लेस लावून घेतली आहे चारी बाजूने.